हाय, हॅलो, कसे आहात सगळे? तर ही बघा माझी चालली आहे तयारी जाण्यासाठी आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगितलंच आहे, मी काय काय तयारी केली. तर हेअरस्टाईल वगैरे म्हणजे मला करायचे होते, केस किती दिवसांचे कापायचे होते, गळतच होते माझे. मग त्याच्यानंतर मी कापले आणि माझं ना ट्रेनचं तिकीट झालं होतं, पण मी फ्लाईटचं तिकीट का बुक केलं ते तुम्हाला सांगते मी व्हिडिओच्या शेवटला. तर इथे बघा, इथे मी आलेली आहे एअरपोर्टला. तर इथे मी पुण्याच्या एअरपोर्टला आली. हा गौरव आहे, गौरव सोबत होता माझ्या. त्याच्यानंतर त्याची फ्लाईट वेगळी होती आणि माझी फ्लाईट वेगळी होती. मग नंतर तो चालला गेला. आणि हे बघा, नाईटची फ्लाईटमध्ये मी फर्स्ट टाईम आली आहे आणि नाईटमध्ये सगळे झोपलेत सगळे लोक. मला पहिले तर इतकी भीती वाटत होती, कारण फ्लाईटचा हादसा झाला होता. त्याच्यानंतर मी खूपच घाबरली होती. आणि इथे मग मी चेन्नईला पोचली. ती माझी ना म्हणजे चेन्नईवरनं बेंगलोरला जाण्यासाठी फ्लाईट होती, कारण की डायरेक्ट फ्लाईटचं तिकीट 10,000 रुपये होतं. आणि हे जे मी केलेलं होतं तर ते 4,500 म्हणजे 4,700 रुपयाचं तिकीट होतं पुण्यापासनं चेन्नईवरनं बेंगलोर. तर 1 वाजताची फ्लाईट होती रात्री पुण्यावरनं, आणि 3 वाजता म्हणजे 1ला निघालीच नाही, लेट झाली होती. 2ला निघाली, 3ला मी पोचली होती. आणि इथे गाडीने असं जातात बघा, गाडीने सोडून देतात. आणि इथे मी अशी पोचली. चेन्नईचं आहे हे, चेन्नई एअरपोर्ट आहे. खूप छान आणि इतकं मोठं होतं ना हे एअरपोर्ट, खूप भारी होतं. मला ते इतकं आवडलं. आणि जास्त लोकच नव्हते, कारण रात्रीचे 3 वाजले होते, 3-3:30 वाजले मला तिथपर्यंत जाऊस्तोवर. खूप मोठं एअरपोर्ट होतं. त्याच्यानंतर चालत चालत जायचं होतं आणि चालत चालत जाऊन मला तिथे थांबायचं होतं आणि मी तिथे थांबली होती. त्याच्यानंतर बघा, थांबल्यानंतर आहे ना थांबा थांबल्यानंतर आहे ना तिथे 3 तास, म्हणजे 3ला मी पोचली ना, 3 तास नाही, जवळजवळ म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 5 तास मला तिथे थांबायचं होतं. मग मला इतकी झोप येत होती, म्हणजे 4 वाजेपर्यंत मला काहीच नाही वाटलं. नंतर मला इतकी झोप यायला लागली. आणि मग त्यांनी गेट नंबर सांगितलं की कोणत्या गेटला बोर्डिंग करायचं आहे. मग मी तिथे जाऊन थांबली आणि फ्लाईट 8ला निघाली, म्हणजे 7 वाजता बोर्डिंग होतं. मग त्याच्या आधीच त्यांनी अनाऊन्समेंट केलेली होती. मग तिथे जाऊन थांबली मी त्या गेटला. मला एवढी झोप येत होती, माझे डोळे बघा, मला इतकी झोप येत होती. आणि सगळं सामान होतं, कोणी सोबत पण नव्हतं. पण एअरपोर्टला असं काही टेन्शन नाही राहत बरं का, की असं चोरीला जाईल किंवा काय, एकदम सेफ असतं. मग मी झोपली, म्हणजे मला इतकी डेंजर झोप लागत, माझे डोळे बघू शकता तुम्ही. झोपली तिथे. झोपल्यानंतर मग मी फ्लाईटमध्ये बसली, कारण की हे बघा, आता 4 वाजले होते. 4 वाजल्यानंतर मला खूपच जास्त झोप लागत होती. मग मी झोपून घेतलं, थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे केलं. त्याच्यानंतर फ्लाईटमध्ये बसली. अक्षरशः मी म्हणजे फ्लाईटमध्ये बसली, टेक ऑफ झाली फ्लाईट. टेक ऑफ झाल्यानंतर 1-2 व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर मी जशी झोपली, तर डायरेक्ट फ्लाईट उतरल्यानंतर जेव्हा मला आवाज आला ना फ्लाईटचा धडाम उतरल्याचा, तेव्हाच मी डायरेक्ट उठली होती, कारण की खूप जास्त झोप लागत. सकाळची झोप झालेली नव्हती माझी. आणि त्याच्यानंतर मग मी 8ला बसली फ्लाईटला आणि 9 वाजता मी उतरून गेली. 9 वाजताच म्हणजे लँड झाली होती फ्लाईट. तर अशा पद्धतीने माझा असा प्रवास झालेला आहे इथे. आणि हे बघा किती छान आहे ना, मला हेच खूप आवडलं. म्हणजे ना वरती आल्यानंतर इतकं भारी वाटतं. आणि नेमकं मी जेव्हा चेन्नईला गेली ना, तेव्हा माझं इकडचं सीट होतं, म्हणजे विंडो सीट नव्हतं. त्याच्यामुळे मला नाईटचं शूटच करता आलं नाही काही. आणि तेव्हा मी नेमकी जागी होती त्या फ्लाईटमध्ये. ह्या फ्लाईटमध्ये मी झोपून गेली होती. त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला जेवढं शूट केलं तेवढंच शूट केलं. आणि मला पहिले लई भीती वाटत होती, कारण याच्या पहिले पण मी फ्लाईटनी गेलेली आहे, पण तेव्हा ते काय असं काय अनुभव नव्हता आला त्याच्यामुळे. आणि हे बघा, डायरेक्ट लँड झाल्यानंतरच मी उठली आणि मग लँडिंगचंच मी शूट केलं. मला लँडचं ॲक्च्युली शूट करायचं होतं, पण नाही जमलं, कारण की झोपली होती. त्याच्यानंतर मी इथे उतरली बेंगलोरच्या एअरपोर्टला. आणि मग तिथे ना मला खूप भूक लागली, मग पहिले खाऊन घेतलं. आणि मग नंतर बस बघितली, आणि बसचं तिकीट झालं आहे 340 रुपये, म्हणजे बेंगलोरपर्यंत तुम्हाला 340 रुपये लागतात बसने. तर आणि हे बेंगलोरचं पण एअरपोर्ट एवढं मोठं आहे ना, म्हणजे बॅग घ्यायची होती मला, आणि बॅग घेण्यासाठी मला त्या जागेवर जाण्यासाठी इतका वेळ लागला. आणि तिथे असे हे होते बघा, असं उभं राहायचं आणि जायचं. मग मी तेच यूज करत होती, कारण की माझे खूप पाय जास्त दुखत होते आणि खूप दिवसांनंतर मी एवढं सामान घेऊन जाणार होते. त्याच्यामुळे माझे खूप पाय दुखत होते आणि खूप जास्त लाँग डिस्टन्स होता, म्हणजे जवळजवळ
1.5-2 किलोमीटर असेल चालायला, इतकं मी चालली. आणि त्याच्यानंतर मग शेवटी आलं. मग मी माझी बॅग घेतली. बॅग घेतल्यानंतर मग तिथे विचारलं, कारण मी ना पहिले टर्मिनल 1ला 2ला कुठेतरी, हे 2 टर्मिनल आहे बेंगलोरला, त्याच्यामुळे पहिले जिथं उतरायची ना ते मला माहिती होतं. आणि हे दुसरीकडेच ह्यावेळेस उतरली होती मी, कारण चेन्नईवरनं आली होती, त्याच्यामुळे दुसरीकडेच उतरली होती, त्याच्यामुळे मला माहीतच नव्हतं ते. हे बघायचं खाली म्हणजे बोगद्यामध्ये असं खाली बॅकग्राऊंड काय म्हणतात, ग्राउंडला असं होतं बसेस वगैरे. आणि त्याच्यानंतर तेव्हा मी बसमध्ये बसली आणि अशी झोपली की डायरेक्ट स्टॉप आल्यावरच उतरली होती. त्याच्यानंतर पण मी आली घरी आल्यानंतर पण मी झोपली आणि डायरेक्ट मग रात्रीच उठली बघा इथे. आणि इथे आपलं मराठी गाणं चालू होतं, मग मी ते शूट केलं, मला भारी वाटलं. आणि हे बघा इथे मला ऑफिसला गेल्यानंतर काय भेटले, तो ऑफिसचा जो व्हिडिओ मी पूर्ण तो टाकणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. ओके, बाय.